काका दूध किती आहे आपलं? 110 लिटर. 110 लिटर. हा. जनावर किती आहेत? जनावर आहेत 9 गाई, पण हा. आता चालू आहेत 5. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग करणार आहोत. आज आपण एक छानशा अशा ग्रामीण भागातील गोट्याला व्हिजिट करणार आहोत आणि त्या गोट्यावरील कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि आर्थिक सोर्स कसा चाललेला आहे हे आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आज कोशेरी येथील राजाराम कळके काका यांच्या गोट्यावर आज व्हिजिटसाठी आलोय आणि ते आपल्याला त्यांच्या गोट्याची थोडक्यात माहिती देतील. काका दूध किती आहे आपलं? 110 लिटर. 110 लिटर. हा. जनावर किती आहेत? जनावर आहेत 9 गाई, पण हा. आता चालू आहेत 5. ह्यातली आता कुठली कुठली गाई कशी दूध देते काय म्हणजे आता ही 25 वर आहे. की हा. आता 25 वर आहे. हा. व्हॅल्यू किती दिलं तिनं? आता 32 पर्यंत दिली. 32 लिटर दूध दिलं. आणि ही किती आहे? ही पहिला रू याली, परत धोपली ती. आता तिला फक्त 12 लिटरच दूध आहे. ही म्हणजे ही ब्रीड कुठून आणलं म्हणजे हे लोकल ब्रीड आहे का बेंगलोरचं वगैरे? बेंगलोर पण आमच्या मित्राने दिली. आणि यातली बाकीची मोठी कुठली यातली? मोठी होती आहे ती 27 मध्ये. ही ठीक आहे. हा. ओके ओके. आता चालू आहे तिला 27. टोटल किती जनावर आहेत आता आपली? आता आपली म्हश एक हा. आणि पाडी एक आहे. पहिला रू हा. 15 महिन्याची गाभण गेली. हा. 2 महिने झाले तपासलेली नाही. मग इथं म्हणजे ड्राय भाग आहे, पूर्ण पाणी थोडं कमतरते. मग कसं नियोजन असते शेतीचं आपलं म्हणजे किंवा त्याच्या वैरणीचं नियोजन कसं करता येईल? कुठली तर दिसते आम्हाला ती. आम्ही एक जनावरांसाठी 7-8 लाख रुपये घालून विहीर मारली. हा. जनावरांसाठी. मग शेतीला पण आणि त्याला पण आम्ही तेच वापरतो पाणी. त्यात काय काय केलंय तुम्ही? हत्ती घास आणि हाती घास, मक्का, हा, मुरघास. हा हा हा. कालवडी वगैरे काय ठेवत नाही काय? कालवड एक तयार, वर्षाने एकच कालवड तयार. एकच तयार करायची, बाकी सगळे विक्री करायची. त्यामध्ये 2च गायी विकत आहेत, नाहीतर आमच्या सगळ्या गायी आम्ही घरच्या तयार केल्या. चांगलं नियोजन आहे, काय अडचण नाही. हे सगळ्या घरच्याच तयार झाल्यात सगळ्या. पहिली मग ह्यातली सगळ्यात जुनी कुठली? पहिली म्हणजे जुनी दिली 16 येते दिवशी. तरी पण ह्यातली जुनी कुठली? ह्यातली आता तसं म्हणलं तर घरची. जुनी ही एक. हा. ती तिसरी येताव आहे कडची ती. हा. आणि ही चौथ्या ही येताव. ही किती दूध देते? ही पण 27-28 लिटर वर येते. हा. आता गाभण आहे 6 महिन्याची. आता तिला 12-13 लिटर दूध आहे. हा. आता तिला आठवायचीच आहे म्हणा. हे चिरंजीव ना? हा, हे चिरंजीव 2 नंबर. 2 नंबर. दादा कोणती आता म्हणजे हे पूर्ण गोठ्यात तुम्ही फवारणी करताय? हे सगळे किती दिवसानं करताय ते? जरा इकडे 15 दिवसानं एकदा तुम्ही पूर्ण गोठ्यात सगळ्या जनावरांच्या याच्यात. मग गोचिड थांबव तरी पण वारं खेळतंय म्हणजे थोडं कमी असेल गोचिड थांबवायचं. हा, प्रमाण कुठेतरी दिवसांनी तर आम्ही लगेच 15 दिवसांनी फवारणी करतो. वातावरण चेंज झालंय. आता ह्या वातावरणात प्रत्येकाच्या गोट्यावर एक गोचिड होते. गोचिड थांबवा होते. त्यामुळे अगोदरच त्याचं संरक्षण करायला. तुम्ही कुठे जॉबला आहे म्हणला? मी हिंदुस्थान युनिलिव्हर कडनं आहे. हा हा हा. ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू. काका दूध किती?